झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपुरात रस्त्यांमधल्या खड्ड्यांचा प्रश्न तर औरंगाबादमध्ये अजूनच काहीतरी कुणीतरीचे नियम तोडण्यासाठीच असतात अशी काहीशी धारणा लोकांची झाली आहे। त्यामुळे लाल दिवा सुरू असला तरी लोक आपली वाहनं बिनधास्त हाकतात आणि पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतात। पाहुयात बेशिस्त औरंगाबाद वकरांवरचा एक स्पेशल रिपोर्ट। सिग्नल लागलेला असूनही मस्तवालपणे वेगात गाडी पळवणारे हे औरंगाबादकर। गाडी कशी चालवायची याचं साधं भानही त्यांना नाही। सिग्नल लागलेला असो किंवा नसो आपली घाईच महत्वाची या आविर्भावात वाहतुकीच्या नियमांची मनसोक्त पायमल्ली ते करतायत। सिग्नल सुटण्याच्या आधीच धूम स्टाईलनं गाडी पळवण्याची तरुणांमध्ये तर फॅशनच आहे। तसंच झेब्रा क्रॉसिंग रस्ता ओलांडण्यासाठी असतो याची जाणीवही इथल्या चालकांना नाही। दुचाकी चालवताना हेल्मेट आवश्यक आहे, मात्र औरंगाबादेत हा प्रकारच कुणाला माहिती नसावा असं चित्र दिसतंय। कार चालकही सेफ्टी बेल्ट वगैरे लावायच्या भानगडीतच पडत नाही। रिक्षा चालकांसाठी तर रस्ता म्हणजे आवडती पार्किंगची जागाच झाली आहे। आणि या सगळ्यांवर अंकुश ठेवणारे पोलीस मात्र रस्त्यांच्या कडेला निवांत उभे असलेले दिसतात। ट्रिपल सीट वाहतूक करणं हा तर शहरात गुन्हा नाही या समजानं लोक बिनधास्त ट्रिपल सीट फिरतात। मोबाईलवर गाडीवर बोलण्यातही औरंगाबादकरांचा जणू हातखंडाच आहे। सिग्नल जर तोडला तर त्याच्यावरती आपण सिग्नल तोडलेल्याची फाईन भरून घेऊ आपण त्याचा, आणि तो जर ह्या चौकात जर नाही सापडला तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आपण त्या नंबर प्लेटवरती झूम करून त्याच्या घरी आपण समज पाठवू शकतो आरटीओ मधून माहिती काढून। 2011 या वर्षात औरंगाबादेत 171 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय, तर 2012 वर्षात जुलैपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांचे बळी गेलेत। वाईट रस्ते आणि लोकांच्या गाडी चालवण्यातला बेशिस्तपणा या अपघातास कारणीभूत आहेत। मृतांमध्ये आणि जखमींमध्ये 15 ते 29 वर्षीय युवकांचा आकडा अधिक आहे। कॉलेजचे मुलं आहेत, ते काही घाईचं काम असतं म्हणून गाडी चालवतात, जोरामध्ये गाडी चालवतात। पोलीसवाले प्रत्येक ट्रॅफिकवर असतात, ट्रॅफिक सिग्नल असतात, परंतु कसं आहे सिग्नल तोडणं नाही तोडणं हे आपल्या हातामध्ये। गाडी चालवणारे स्वतः असतात, तर त्यांनी पण ह्या गोष्टीकडे कंट्रोल करायला पाहिजे। 2011 या वर्षात औरंगाबाद पोलिसांनी रस्ते नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1,15,00,000चा दंड वसूल केलाय। मात्र ही वसुली फक्त टार्गेट पूर्ण करण्यापुरतीच। शिस्त वगैरे लावण्याच्या उगाच भानगडीत पोलीस पडत नाही आणि वर्षाकाठी इतके बळी जाऊनही नागरिकांना त्याचं काही सोयरसूतक नाही। अशा बेशिस्त वागणुकीमुळे कदाचित तुमच्या नातलगाचाही जीव धोक्यात पडू शकतो। त्यामुळे गरज आहे ती वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याची। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।